आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पत्रकार विजय निकम यांचा अपघात नसून घातपात, नातेवाईकांच्या आरोपामुळे अपघात प्रकरणाला वेगळं वळण। रत्नागिरी जिल्ह्यात 9 गावात टँकरनं पाणी पुरवठा। आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात 112 कोटींचा काळा पैसा जप्त। यंदा पाऊस पडणार जोरात, हवामान खात्याचा अंदाज। आणि ज्येष्ठ साहित्यिक गोमा पवार यांचं निधन। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुरडे येथील पत्रकार विजय निकम यांचा खेड शिवतर रोडवरील रामवाडी नजीक झालेला अपघाती मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय निकम यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असल्याने या अपघात प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। तसं निवेदन विजय निकम यांचे बंधू राजेश यांनी खेड पोलिसांना दिलं असून या निवेदनात काही संशयितांची नावंही दिली आहेत। मुरडे गावचे विजय निकम हे गाव माझा आणि YouTube चॅनलचे खेड प्रतिनिधी म्हणून काम करत होते। गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी काम आटपून रात्री ते घरी परतत असताना घरापासून हाकेच्या अंतरावर त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला होता। या प्रकरणी खेड पोलिसांनी अपघाताची नोंद केली, मात्र विजय यांच्या कुटुंबियांच्या मते हा अपघात नसून कुणीतरी घातपात केलाय। YouTube वाहिनीला काम करत असताना त्यांनी काही जणांच्या अवैध व्यवसायाबाबत बातम्या देऊन त्यांचे अवैध व्यवसाय बंद पाडले होते। यावरून त्याला काही जणांच्या जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या। त्या संदर्भात त्याने एक अर्ज लिहून त्यावर सही देखील केली होती। या अर्जात त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणची वस्तुजन्य परिस्थिती आणि त्याने अर्जात जीवाला धोका असल्याचा केलेला उल्लेख यामुळे विजयाचा मृत्यू हा अपघात नसून तो घातपातच असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी खेड पोलीस स्थानकच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। यावर्षी पडलेल्या कमी पावसाचे परिणाम दिसू लागले आहेत। जिल्ह्यातील 9 गावातील 17 टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। लांजा आणि खेड तालुक्यात 2 शासकीय टँकरने हा पाणी पुरवठा होत असून पुढील काही दिवसात टंचाईग्रस्तांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। कोकणात मुसळधार पाऊस पडत असला तरी पाणी साठवण्याच्या योग्य उपाययोजना नसल्याने बरेचसे पाणी समुद्राला जाऊन मिळते। जमिनीत मुरलेल्या पाण्यावरच उन्हाळ्यात ग्रामस्थांची तहान भागते। यावर्षी पावसाने 1 महिना अगोदरच एक्झिट घेतली। अशा परिस्थितीत जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावं आणि वाड्यांची संख्या वाढणार आहे। लांजा तालुक्यातील पालू चिंचोटी गावातील 2 वाड्यांमध्ये पाणी टंचाई असून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। खेड तालुक्यातही टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। देवसाडे गावातील सावंतवाडी, जाधववाडी, मधलीवाडी या वाड्यांमध्ये 21 मार्च पासून टँकर सुरू झाला। याच गावातील कदमवाडीत 23 मार्च पासून टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे। खेडमधील खवटी येथील खालची धनगरवाडी, आंबोलीतील भिंगारा आणि चिंचवलीतील ढेबेवाडीत 22 मार्च पासून टँकरने तहान भागवली जाते। मार्च महिन्यात एकूण 7 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। 10 मार्च 2019 ला देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभराच्या कालावधीत महाराष्ट्रातून 112 कोटी रुपये किमतीचा काळा पैसा जप्त करण्यात आलाय। निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात महाराष्ट्रातून मोठं घबाड जप्त करण्यात आलंय। आचारसंहिता लागू झाल्यानंतर 112 कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळा पैशाच्या हेराफेरीला लगाम लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती। 10 मार्च 2019 पासून महिन्याभराच्या कालावधीत या पथकाने राज्यातून 112 कोटी रुपये किमतीचा काळा पैसा जप्त करण्यात आलाय। उष्णतेमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असताना तसेच पावसाअभावी शेतीचं काय होणार अशी टांगती तलवार डोक्यावर असताना भारतीय हवामान खात्याने दिलासा दिलाय। यंदा पावसाचं प्रमाण उत्तम असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे। यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सोमवारी यंदाच्या पावसाळ्याबद्दल भाकीत वर्तविताना भारतीय हवामान खात्याने सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय। विशेष म्हणजे यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाचा अंदाज खासगी संस्थांनी वर्तवल्याने चिंतेचं वातावरण होतं, परंतु चिंतेचे हे ढग भारतीय हवामान खात्याच्या अंदाजामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चित्रकार गोमा पवार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। ते 87 वर्षांचे होते। पहाटे 5च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनामुळे एक व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना साहित्य विश्वात व्यक्त होते। गोमांनी लिहिलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चरित्राचं साहित्य विश्वात प्रचंड कौतुक झालं। या पुस्तकामुळे विठ्ठल रामजी शिंदे यांचं चरित्रकार अशी त्यांची ओळख बनली। या पुस्तकासाठी त्यांना 2007 सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। मराठी समीक्षकेमध्ये विनोदाची
सैद्धांतिक मीमांसा करणारे गोमा पवार हे पहिले आणि एकमेव समीक्षक होते। मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं। त्यांनी 16 ग्रंथांचं लेखन केलं असून 60 शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत। विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असलेल्या गोमांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केली आहे। तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक 16 ते 21 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराचं उद्घाटन संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष फडके, डॉक्टर विनया जंगले, परकार सर, डॉक्टर विक्रांत पाटील, तिसेकर सर, प्राध्यापक सिकंदर पाटील आदींच्या उपस्थितीत संपन्न झालं। यावेळी डॉक्टर विनया जंगले, परकार सर आणि सुयश पाष्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तसेच परकार सर यांनी विविध प्राण्यांचे आवाज काढून दाखवले। यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता नंतर मात्र त्याला सांगावं लागलं थांबा, कारण ह्याच्या पुढे आपल्याला मॅनेज करणं शक्य होणार नाही आणि मॅनेज करायचं असेल तर फक्त खिचडी करून पण उपयोगाची नाही, त्याच्यातलं काहीतरी देणं महत्त्वाचं आहे। जर बघितलं तर आपण जर बघितलं तर आपण ज्या जिल्हा परिषदेच्या काळजी घेतलो तेव्हा काय घेतलो ठीक नाही, कारण त्याची गरज पण नव्हती। कोणाला सोडलं जायचं मातीत, पण आपण फोडून घे, तोडून घे, तुझ्या जखमा त्या दगडानेच भर, अशी परिस्थिती होती। मुलगा महाराष्ट्र राज्य मुंबई विभाग अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी खेड येथील सहजीवन शिक्षण संस्था संचलित ICS महाविद्यालयातील मुख्य लिपिक DM शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीबद्दल शिंदे यांचा महाविद्यालयीन प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। येथील ICS महाविद्यालयाच्या निर्मितीपासून ते महाविद्यालयात कार्यरत आहेत। 3 महिन्यांपूर्वीच त्यांना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन स्तरावर गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित केले होते। शहरानजीकच्या TRP परिसरात रविवारी रात्री 11च्या सुमारास दुचाकी आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातग्रस्त दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाला खासगी रुग्णालयात तर त्याच्या मित्राला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुहास कांबळे आणि श्याम कांबळे अशी या जखमींची नावे आहेत। रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत लोटे येथील कंपनी कर्मचारी, अधिकारी यांच्या संघानेही सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघांनी सहभाग घेतला। 9 एप्रिल ते 11 एप्रिल 2019 दरम्यान हे सामने खेळवण्यात आले। या स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या कंसाई नेरोलॅक पेंट संघाला रोख रक्कम, पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकेत चाळके यांनी मेहनत घेतली। रोटरीचे कुंदन मोरे यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं। यावेळी रोटरीचे उत्तम कुमार जैन, राठोड, सुतार, रहाटेच, चौधरी, रोटरॅक्टचे अध्यक्ष राजू ठसाळे, नितीन कडू, चंदन गवळी, सूरज महाडिक, निलेश काते, समीर कालेकर, शैलेश चाळके, तुषार खताते, विराज खेडेकर, निलेश काते, भूषण काते, विजय मोरे आदी उपस्थित होते। रोटरी क्लब लोटेकडून घाणेकुंड येथे आकाश निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात घाणेकुंड येथील अनेकांनी आकाश निरीक्षणाचा लाभ घेतला। माणसाला नेहमी आकाशाबाबत कुतूहल वाटत असतं। आकाशाकडे पाहताना मनामध्ये विविध प्रश्न उपस्थित होत असतात। या प्रश्नांची उकल व्हावी, आकाशातील ग्रह तारे यांचं नेमकं स्थान काय आहे हे जाणून घेण्यासाठी रोटरी क्लब लोटे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमादरम्यान दुर्बिणीद्वारे तारे, चंद्र, तारकापुंज, सूर्यमाला, ग्रह आणि त्यांची कडा दाखवण्याबरोबरच त्याबाबतची माहितीही देण्यात आली। रोटरी क्लब लोटेचे विजय मोरे यांनी याबाबत मार्गदर्शन केलं। मोरे यांनी स्वछंदातून ही दुर्बीण खरेदी केली होती। या दुर्बिणीच्या सहाय्याने ते कोकणातील मुलांना खगोलशास्त्रीय माहिती देत आहेत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर।
पत्रकार विजय निकम यांचा अपघात नसून घातपात, नातेवाईकांच्या आरोपामुळे अपघात प्रकरणाला वेगळं वळण. रत्नागिरी जिल्ह्यात 9 गावात टँकरने पाणी पुरवठा. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात 112 कोटींचा काळा पैसा जप्त. यंदा पाऊस पडणार जोरात, हवामान खात्याचा अंदाज. आणि ज्येष्ठ साहित्यिक गोमा पवार यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.